पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले। त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे। श्वेतपत्रिकेत भ्रष्टाचाराच्या काँग्रेसनं केलेल्या भ्रष्टाचाराच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता। म्हणजे देशातला सगळ्यात मोठा संरक्षण खात्यातला घोटाळा असा त्यांचा संदर्भ होता आणि ज्यांच्यावरती आरोप त्यांनी केला ते अशोक चव्हाण पुढल्या 72 तासामध्ये भारतीय जनता पक्षात वाजत गाजत आले। त्याच्यामुळे अशोक चव्हाणांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की आदर्श घोटाळ्याचं जे प्रधानमंत्र्यांनी किंवा सरकारनं जी श्वेतपत्रिका काढली त्याचं काय झालं। असे अनेक प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न विचारता येतील भारतीय जनता पक्षाला। भारतीय जनता पक्षाचा चेहरा वेगळा, मुखवटा वेगळा आहे। हे मुखवट्यावर चाललेलं सरकार आहे। अनेक भ्रष्टाचारी मोठे मोठे भ्रष्टाचारी हे भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतलेले आहे। भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे आणि अमित शहा वॉशिंग पावडर आहे, बरं का। अमित शहा ही वॉशिंग पावडर आहे, वॉशिंग मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाची वॉशिंग पावडरात टाकायची का सगळं स्वच्छ होतं। अजित पवारही तसेच झालेले आहेत, अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत, असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये। महापालिका निवडणुकांमध्ये महायुती चिंचवडमध्ये बोलताना असं म्हटलंय की भाजपला सत्तेचा माज आलाय ना, असं कोण म्हणताय? स्थानिकांकडे किती प्रॉपर्टी आहे हे सगळं माहिती आहे असं स्वतः अजित पवार बोलत आहेत। अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय, वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो यातून स्पष्ट। भारतीय जनता पक्ष खातो आहे आणि त्यांना खाणं सोयीचं व्हावं म्हणून इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना त्याने आपल्या पक्षात घेतलं आहे। इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना